तर सामना सुरू होतो. ते पहिला चेंडू लो फुल टॉस होता. फुल टॉस चेंडू होता, मात्र कॉल दिलाय बघा. दुसरी धाव घातक ठरू शकते. तर फुल टॉस चेंडू होता आणि पहिल्याच चेंडूवरती एका धावेने खातं उघडलं. ते नक्कीच बबन चौधरीने जर हॅट्रिक घेतली तर नितेश शेलार यांच्याकडनं 5,000 रुपये कॅश प्राईज. त्यानंतर विवेक पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपये पारितोषिक आहे आणि प्रत्येक विकेटला 500 रुपये अरविंद शेठ शेलार यांच्याकडनं. मिडन ओव्हर किंवा विकेट हॅट्रिक घेतली बबन चौधरी यांनी तर आकाश वाघमारे यांच्याकडनं 10,000 रुपये कॅश प्राईज. सामना सुरू झालाय प्रसाद सर, मात्र खूप सारं कॅश प्राईज लागले या सामन्या ठिकाणी. सामनाही तेवढा खूप मोठा आहे. चोळेगाव विपक्ष नवापाडा, स्ट्राईक एंडला पिंट्या जोशी. अभिस मात्र चेंडू हवेत आहे. गली रिजन मध्ये चेंडू ट्रावळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सिंगल यष्टिरक्षक आपण बघतोय प्रतीक म्हात्रे यष्टिरक्षकच्या भूमिकेत आहेत. गोलंदाज रोहित या गोलंदाजाचा वापर केला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय शिवाई दादा शेलार स्मृती चषक 2018 आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. तर 2 धावा धावपळकत लागल्या. 2 चेंडू फेकलेत रोहितने. सलामीची जोडी सुरेंद्र आणि पिंट्या. यावेळी मात्र पिंट्याचा आपण बघतोय सुरेंद्रचा चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकदा पूर्ण होते, पुन्हा एकदा चुकीचा कॉल होता. मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक होते विकी. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी. 3 चेंडू फेकले. 3 धावा इथे खर्च केल्या आहेत. गौरीपाडा संघ एक सामना जिंकून पुढे सरकलेत. काय गोलंदाजी केली रवी म्हात्रेने आणि सामना जिंकून दिला 3 धावाने गौरीपाडा टीमला. आणि मिथुन म्हात्रेने लगेच त्यांना कॅश प्राईज 2,000 कॅश प्राईज सुद्धा दिला. रोहित कमलपाडा एंड कडनं राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा पार. पहिला संघर्षमय चौकार पिंट्या जोशीच्या बॅटमधनं. चौकार येते पिंट्या जोशीच्या बॅटमधनं. पहिल्या फेरीतील हा 4था सामना आपण इथे बघतोय. शील वर्सेस नारिवली पुढचा सामना असेल. त्यानंतर चिकनघर दातिवली. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बीड होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. चेंडू सीमा पार लेग बाईच्या स्वरूपात. 4 धावा नवापाडा टीमला. तर धावा कशा येतात ह्या महत्वाच्या नाही. धावांची गरज आहे. ज्या प्रकारे पिंट्या जोशीने सांगितले प्रथम फलंदाजी करताना संघाने सामने जिंकले. नक्कीच नाणेफेकी हरल्यानंतर पिंट्या जोशीसाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं नवापाडा टीमला. यावेळेस माझा लो फुल टॉस चेंडूला फेकून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावर पिंट्या जोशीच्या बॅटमध्ये येणारा पहिला षटकार. हॅलो केली आयोजकांनी. तर मित्रांनो थोडं सहकार्य करा. फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आपण बघतोय प्रसाद सर. आणि तब्बल 17 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. पहिले 3 चेंडू असे ज्या प्रकारे फेकले होते, मात्र त्यानंतर चौकार बॅटने आला. त्यानंतर 4 धावा लेग बाईच्या स्वरूपात आल्या. त्यानंतर षटकार आला पिंट्या जोशीच्या बॅटमध्ये. म्हणजे 17 धावा खर्च केल्या आहेत. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज विकी पाटील. विकी पाटील एक अष्टपैलू खेळाडू चोळेगाव टीमचा. आणि इथून आपण विचार केला तर 17 धावा धावपॉवर कधी लागले आहेत. 25 मिनिटांचा अवधी असेल चोळेगाव संघ आपल्याकडे 5 षटकं टाकण्यासाठी. 17 धावा धावपॉवर कधी लागल्यात. 5 षटकांची लढत आजच्या दिवसातील चौथी लढत आपण बघतोय. पहिला सामना झाला आता मोठी देसाई आजदे संघाने सामना जिंकला. दुसरा सामनाला घेसर विपक्ष उसारगर. घेसर संघाने सामना जिंकला. तिसरा सामना आताच झाला काटे विपक्ष गौरीपाडा संघाने निसटता विजय संपादन केला. 3 धावाने सामना जिंकला. गोलंदाज यावेळी मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. वेगाने आलेत. प्रयत्न चांगले केले होते, मात्र चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी.
तर विकीच्या पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. फलंदाज सुरेंद्र लोखंडेच्या बॅट मधून 9 सेकंडला पिंट्या जोशी, मनोज जोशी नाव आहे मात्र पिंट्या या नावाने प्रसिद्ध आहे. आता मात्र चेंडू अवैध होता. शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतोय. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. ते कॉल दिलाय मात्र पिंट्याने वेट. 2च धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागतात त्या 23 धावा इथून धापलका लागल्यात. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2018 ही स्पर्धा आपण बघतोय, एन्जॉय करतोय. खूप सारं प्रेम प्रेक्षकांनी सुद्धा दिलं या स्पर्धेसाठी. जबरदस्त व्यक्तिमत्व होते शिवाजीदादा शेलार. जरी आपल्यामध्ये नसतील मात्र त्यांच्यावर असलेला प्रेम आपण बघतोय. मान्यवर असतील, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, सातत्याने खेळाडू सुद्धा इथे वेळेवर संघ उपस्थित राहत आहेत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि स्पर्धा ही तेवढी खूप मोठी स्पर्धा आहे. नितीन एक मिनिट बघा, उजव्या बाजूला साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत तिथून प्लीज त्या खुर्च्या काढा. आपण साईड स्क्रीनच्या समोर कोणी बसू नका. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. 27 धावा धावपळ आहेत. पॉवर प्लेचं षटक दुसरं मार्गस्थ 3 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळी मात्र फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या वेगाने वाढते. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली. 31 धावा धावपळ लागल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना सुरेंद्र आमदार चषक सुभाष भोईर यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली शीलच्या मैदानामध्ये, ती अक्षरशः ही स्पर्धा गाजवली होती या खेळाडूंनी. आणि उत्कृष्ट फलंदाज सुरेंद्रची निवड सुद्धा झाली. स्पर्धेच्या डोक्यावर उठतोय मिड ऑफ रिजन मध्ये. थोडंसं बाउन्स घेतलं चेंडूने. दुसरी धाव इथे घातक ठरू शकते. मात्र दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली आहे. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपळ धावा लागतात त्या 33. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. तर सतीश माळी यांचं इथे आगमन होतोय. त्यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. सतीश माळी, खंबालपाडा. तर 33 धावा धावपळ लागल्यात. पॉवर प्ले मधला 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 25 मिनिटाचा अवधी असेल. 5 षटकं टाकण्यासाठी शील संघ आणि नारुली संघ आपणही सज्ज राहायचे. जर आला असेल तर आल्याची नोंद करायची. विशाल आलिमकर त्यांना फाईट करेल नारिवली संघ. जगदीश दादा पाटील आमचे समालोचक, यांचा संघ नारिवली. आणि इथे मात्र 2 षटकाचा खेळ संपलाय. जवळ आपण विचार केला तर धावपळ धावा लागल्यात त्या 33. 16.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्या आहेत. 33 धावा धावपळ लागल्या आहेत. सातत्याने विरोध आपण विचार केला या स्पर्धेचा. सातत्याने आपण सूचना देतोय. स्क्रीन समोर थांबू नका, मेन एंट्री समोर थांबू नका. तरी काही प्रेक्षक थांबतायत. हरकत नाही मित्रांनो, थोडं सहकार्य करा. कारण की आपलं सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रेक्षकांविना ही स्पर्धा अधुरी आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. तर सागर चौधरी सोळेगाव यांचे आगमन झाले. यायचे आमच्या व्यासपीठावर. तर मंगेश सूर्यवंशी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान बनायचे. मंगेश सूर्यवंशी यायचे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राजेश चौधरी यांचे आगमन झाले. त्यांना विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान बनायचे. सर्व चोळेगावचे. तर या सर्व मान्यवरांना विनंती होतो की ज्यांची आम्ही नावं घेतो त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून स्थान बनायचे. 2 षटकाचा खेळ इथून संपलाय. 33 धावा धावपळ लागले. थोडं फास्ट खेळा जेणेकरून आपले सर्व सामने आपल्या, कारण की या स्पर्धेतली सर्व सामने आपल्याला 5 षटकांचे खेळायचे. त्यामुळे नक्कीच 1 दिवस वाढवलाय. तर बबन चौधरी यांच्यासाठी विकेट हॅटीसाठी 10,000 रुपये कॅश प्राइज आहे. आकाश वाघमारे आणि मेडन ओव्हर टाकली तरी 10,000 रुपये.
तर सागर चौधरी यांचं आगमन होते, त्यानंतर राजेश चौधरी यांचे आगमन होते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चोळेगावचे आमचे मान्यवर आणि चोळेगाव संघ इथे खेळतोय. नक्कीच प्रशासन खूप मोठं पारदर्शक आहे आणि विकेट हॅट्रिक घेतली तर आमच्या आयोजकांकडून सुद्धा 1000 रुपये म्हणजे तब्बल 11,000 रुपयाचा प्रशासन कॅश प्राइज मिळेल. क्या बात आहे, खूप चांगलं पारदर्शक स्वागत आहे आकाश वाघमारे आपलंही. यावेळेस मात्र पहिला चेंडू फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना पिंट्या जोशीच्या बॅटमध्ये येणारा षटकार. चला मेन एंट्री समोर थांबू नका, खेळाडू असतील तरी थांबू नका. केशव काळन तर मंगेश सूर्यवंशी यांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर आशिष मिश्रा यांचे आगमन झालंय. तर 6 धावसंख्या पुढे सरते, धावपल धावा लागतात त्या एकूण. नक्कीच या स्पर्धेत अजूनही एकही अर्धशतक बघायला मिळालं नाहीये. प्रसाद सर एकमेव. चला बघा मेन एंट्री समोर कोणी थांबू नका, पुन्हा एकदा सूचना करतोय. बघा आम्ही वारंवार सूचना करतोय मित्रांनो, थोडं सहकार्य करा, अन्यथा आमच्या आयोजक तिथे येतील आणि आपला अपमान होईल, असं करू नका. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केले ते पिंट्या जोशीच्या माध्यमातून. आणि आमचे जे चषक आहेत तिथे कोणी बसायचं नाहीये, कडक सूचना आहे बघा तुमच्यासाठी. तर धावपळ धावा आपण बघू शकाल 41. मित्रांनो आयोजकांकडे जी सूचना येते ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर नक्कीच नितेश शेलार यांच्याकडनं बबन चौधरीसाठी हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे, तब्बल 16,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे बबन चौधरी यांच्यासाठी. मात्र त्यांच्या समोर सुद्धा तेवढाच मोठा फलंदाज पिंट्या जोशी आहे, जो 41 धावा धावपलकवरती लागल्यात आतापर्यंत. मात्र अतिशय चांगला चेंडू बघा, काय चेंडू फेकलाय आणि पिंट्या जोशी सारख्या फलंदाला पूर्णपणे बीट केलंय. ज्या प्रकारे विकी शाह यांनी काल सांगितलं, क्रिकेटमध्ये कोणी मोठं नाहीये, कोणताही संघ क्रिकेटमध्ये मोठं नाहीये, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, कोणताही संघ कधी चांगली कामगिरी करून वापसी करू शकतो. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करतात बबन चौधरी, कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. वय वर्ष 56 आणि अजूनही ज्या प्रकारे आपण सुखदेव काका यांना बघत असतो, रायगडचा आपण विचार केला तर कमलाकर मामा आहेत पारगावचे, अशा अनेक खेळाडू आपण बघतोय अजूनही क्रिकेटवर खेळतायत. काहीतरी पंच विचारपूत करतायत. नक्कीच गोलंदाज पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. निलेश साळवी उर्फ सेवाग आणि रमेश म्हात्रे सागाव असे 2 पंच. 41 धावा धावपळ लागल्या. तिसरं षटक मार्गदर्शन 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. इक्बाल तेली सुद्धा आमच्या सोबत आहेत गुलेच्या भूमिकेत. त्यानंतर उमेश जाधव डोंबिवली, बबन चौधरी राईट मोर द विकेट. यावेळी मात्र फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघा. मात्र दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण जाईल का? मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. धावपल धावा लागतात त्या 43 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पारितोषिक भरपूर आहे, मात्र एक विकेट मिळवण्यासाठी प्रशासन आपण बघतोय प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बबन चौधरी यांच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होती, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. 43 धावा धावपळ कधी लागल्यात. सातत्याने सकाळपाडामध्ये सराव करत असतात बबन दादा चौधरी. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. यष्टीरक्षक प्रतीक म्हात्रे सुद्धा बीट झाले होते आणि दुसऱ्यांदा फलंदाज पिंट्या जोशीला इथे बीट केलंय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील 43 धावा धावपळ कधी लागल्या आहेत. बबन चौधरी यांचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केल्या, त्यात एक षटकार आहे. चांगले कमबॅक. आणि पिंट्या जोशी सारख्या फलंदाजीला 2 चेंडू डॉट फेकलेत. चांगली गोलंदाजी आपल्या बघा मी इथे. तिसरं षटक नक्कीच या षटकानंतर दोन्ही संघनायकांनी रिपोर्टिंग करायचंय. शिल संघाचे संघनायक आणि नारिवली संघाचे संघनायक. आयोजकांशी आपण संपर्क साधायचा. विशाल आलिमकर येत आहेत. यावेळी मात्र फटका चांगला आहे, टायमिंग तेवढंच चांगलं आणि पिंट्या जोशीच्या बॅट मध्ये येणारा हा सुपर षटकार.
तर विशाल अलिमकर येत आहेत, यायचे विशाल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत. एक चांगले आयोजक सुद्धा आहेत. 49 धावा झालेत. चेंडू द्यायचे, नक्कीच एक चेंडू द्यायचे नवीन. एक चांगलं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. चांगलं संगीत जितू शेलार यांच्या माध्यमातून एक गीत लिहिले ते आमचे मित्र विनोद पाटील भोपार. चांगलं गीत आहे. दादांचा आपण विचार केला, दादा आपल्यामध्ये जरी नसतील मात्र 2 गीत लिहिले विनोद पाटील यांनी भोपारच्या. त्यानंतर या ठाणे जिल्ह्याची शान, त्यानंतर निशांत जिजी स्पोर्ट वाकलन या संघावरती सुद्धा गीत ऐकतो. त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील. बघा कॅप सुद्धा कंपल्सरी आहेत. शील संघ याची नोंद घ्या. आज मात्र आपण बघतोय विशाल अलिमकर यांचे सुपुत्र सुद्धा आलेत. नेहमी विशाल खंबाळपाडा शिवाजीदादा शेलार स्टेशन मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं विशाल आपल्या सुपुत्राला घेऊन आले होते या स्पर्धेसाठी. आता कॅप विशाल कंपल्सरी असेल, याची नोंद घ्या सर्व संघांनी. धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चोळेगाव थोडं फास्ट खेळा आता. 49 धावा लागल्यात. 49 धावांची भागीदारी रचली. नक्कीच बघा 25 मिनिटात आपल्याला 5 षटके फेकायचे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या, कडक नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन सर्व संघांना इथे करायचंय. तर मॅच चेंडू आलाय वाटतं. रमेश सर बघायचंय. रमेश म्हात्रे पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय. तब्बल 49 धावा धावपळ लागले. 2 षटके इथून अजूनही शिल्लक आहेत. 49 धावा. अजून एकही अर्धशतक या स्पर्धेत लागला नाहीये. 2 मेडन षटक या स्पर्धेत आपण बघतोय. पहिलं मेडन षटक विकी शेलार खमाळपाडा, त्यानंतर दुसरं मेडन षटक सूरज म्हात्रे घेसर, त्यानंतर 6 चेंडूमध्ये 7 चौकार आपण बघितले. एडुडनेचे रोहित म्हात्रेच्या बॅटमधनं जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. थोडं फास्ट खेळा बघा. पुन्हा एकदा चोळेगाव संघ आम्ही तुम्हाला सूचना करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज. बघा थोडं फास्ट खेळा प्रतीक. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. प्रत्येक विकेटला प्रत्येक षटकानंतर आपण एकत्र येऊ नका. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज विवेक पाटील. आणि ज्या विवेक पाटीलसाठी पारितोषिक आहे अरविंद शेठ शेलार यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक जर घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज अरविंद शेठ शेलार खांबाळपाडा यांच्याकडनं गोलंदाज विवेक पाटीलसाठी. धावसंख्या 49. फास्ट खेळा. फलंदाजालाही सूचना असेल. गोलंदाज विवेक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिडॉन मधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. नक्कीच अरविंद शेठ शेलार यांनी एटीएम खुला केलाय. मात्र काल प्रशासन खांबाळपाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी एटीएम खुला केला नव्हता अरविंद शेठ. मात्र आज खऱ्या अर्थाने एटीएम खुला केलाय. बघायचे पारितोषिक पटकावत आहेत का गोलंदाज विवेक पाटील. आणि 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. जोरदार टाळ्या होत्या. 50 धावांची भागीदारी इथे रचली आहे पिंट्या जोशी आणि सुरेंद्रने. चांगली धावसंख्या उभारली. अजूनही 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. बघा किती धावांचं टार्गेट ठेवतोय. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमा पलीकडे षटकार. धन्यवाद डीजे. तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत कारण की तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता पिंट्या जोशीने. आणि आता येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार मारला पिंट्या जोशीने तर आमच्या आयोजकांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. धावसंख्या अब तक 56 धावा धावपळ दिल्या आणि 56 धावांची भागीदारी. आणि गोलंदाज विवेक ज्या गोलंदाजासाठी पारितोषिक आहे मात्र त्या गोलंदाजाचं टार्गेट इथे केलं जाते फलंदाज पिंट्या जोशीच्या माध्यमातून. हल्ला चढवला जातोय गोलंदाज विवेक पाटील वरती. पुन्हा रिव्हर्सचा वापर. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू पॉइंट रिझन मधनं 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी.
स्पर्धेतील जर पहिलं अर्धशतक नक्कीच पिंट्या जोशीने ठोकलं तर या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शेलार यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर्व खेळाडूंसाठी हे पारितोषिक आहे. यावेळी मात्र लो फुलटॉस चेंडू होता कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑन रिझन मध्ये एकदा पूर्ण होते. दुसरी धाव घातक ठरू शकते आणि फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात पहिला झटका नवापाडा टीमला. सुरेंद्र बॅक टू पॅव्हेलियन. या धावसंख्येत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती रुपेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतोय. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज विवेक पाटील या गोलंदाजाचा वापर केला जातोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. थोडं फास्ट खेळायचं आहे. 25 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय. त्या 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. ही सूचना सर्व संघांसाठी असेल. यावेळी पुन्हा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. आता मात्र एकच धाव. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागतात त्या 62 धाबा. चौथं षटक मार्गस्थ असताना प्रथम फलंदाजी करत असताना नवापाडा संघ नाणेफेकी जिंकली चोळेगाव टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बघा जे आमचे जे चषक आहेत तिथे कोणी बसू नका. पुन्हा एकदा सूचना करतोय. चषक आपण बघतोय हलतात. खूप चांगले सुंदर चषक आपण बघू शकाल. तर मॅच चेंडू आलाय. 62 धावा धापावरती लागल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. चौथ्या षटकात त्यानंतर अजून एक षटक. यानंतर या पुढचा सामना असेल शिलगाव वर्सेस नारिवली. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. पहिल्या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल लक्षात घ्या. तर 39 धावांवरती खेळतोय तो पिंट्या जोशी. यावेळेस मात्र फटका चांगला लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. चेंडू 1 बाउंस सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण घेऊ नका. चोळेगाव संघ 39 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक पिंट्या जोशी. काल रोहित म्हात्रेने हेडुटणे संघाच्या 10 चेंडूमध्ये 40 धावा कुठल्या होत्या. मात्र तो संघ या स्पर्धेत बाहेर गेला. चांगला प्रयत्न केला होता प्रशासक हेडुटणे संघाने. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना सामना गमवावा लागला मैदानामध्ये. वडवली ब या संघाविरुद्ध 4 षटकात तब्बल 66 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना नवापाडा संघाच्या एक गडी बाद. कारण की या स्पर्धेचा आपण विचार केला या स्पर्धेत विकेट टॉसला खूप महत्व आहे. सामना बरोबरी सुटला सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. बऱ्याच ठिकाणी आपण सुपर ओव्हर बघतो बॉल आउट बघतो चेसिंग कंपल्सरी बघतो. मात्र या स्पर्धेचा नियम एक चांगला नियम कारण की विकेट टॉसला खूप प्राधान्य दिलंय. तर शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज विकी पाटील. वैयक्तिक दुसरं. ज्या विकीने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात 16 धावा खर्च केला जातो. विकी मात्र शेवटचं षटक घेऊन येते. 66 धावा धावफलकावरती लागल्यात नवापाडा संघाच्या. आणि पिंट्या जोशी वैयक्तिक 39 धावांवरती घेतोय. एकही अर्धशतक. आता दुसरा या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे मात्र एकही अर्धशतक लागला नाहीये. एकही हॅट्रिक पूर्ण झाली नाही विकेटची. 2 मेडन षटक झालेत आणि 6 चेंडूमध्ये 7 चौकार झालेत. मात्र पिंट्या जोशीच्या बॅट मध्ये येणारा मोठा फटका षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 72 आणि पिंट्या जोशी पोहोचतो वैयक्तिक 45 धावांवरती. आतापर्यंत या सीझनचा आपण विचार केला तर 2 अर्धशतक आतापर्यंत ठोकलेत पिंट्या जोशीने. आणि बघा या स्पर्धेतील पहिला आणि त्याच्या बॅटमधनं तिसरा अर्धशतक इथे पूर्ण होतोय का. 45 धावांवरती पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकी पाटीलच्या पहिल्याच चेंडूवरती इथे हल्ला चढवलाय गोलंदाज पिंट्या जोशीने. हीच ओळख आहे पिंट्या जोशीची. रन मशीन नवापाडा टीमची मैदानाच्या आतमध्ये. मागच्या वर्षी खूप 10 ते 12 अर्धशतक पिंट्या जोशीचे आपण बघितले. आणि डोंबिवलीचा वंडर बॉय असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये पिंट्या जोशीला. 72 धावा धावफलकावरती लागल्या. मॅच चेंडू आला असेल तर द्यायचे लगेच. बघा पंच आलेला आहे मॅच चेंडू. तर टॉससाठी सज्ज राहायचं. नक्कीच आमच्या प्रेक्षकांचं सुद्धा आभार व्यक्त करतो की जे प्रेक्षक लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतायत. खरे प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. प्रेक्षकांविना ही स्पर्धा अधुरी आहे. तर 45 धावा
धावपळकरती लागलेत. प्रेक्षकांनाही असं वाटतं की सामना थांबू नये प्रसाद सर, त्यामुळे लगेच प्रेक्षक चेंडू मैदानात हाणून देत आहेत. तर विकी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी पिंट्या पोहोचतोय 49 धावांवरती आणि संघाची धावसंख्या ती 76. एक गडी बाद नवापाडा संघ. धन्यवाद डीजे. तर पिंट्या जोशी पोहोचतोय वैयक्तिक 49 धावांवरती. एका धावेपासून लांब आहे पिंट्या जोशी आणि जर अर्धशतक टोकलं तर आयोजक साई शेलार यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि उमेश शेलार यांच्याकडनं एक टी शर्ट आहे. तर बघा उमेश शेलार यांचं सुद्धा प्रशासर आगमन झालंय. नक्कीच उमेश शेलार यांना बघायचं अर्धशतक बघायला मिळतोय का पिंट्या जोशीच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही चेंडू, मात्र इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा किती वेगाने 2 धावा पूर्ण. जोरदार टाळ्या होत्या पिंट्या जोशीसाठी आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पिंट्या जोशीच्या नावावरती आणि या सीझन मधला 3रा अर्धशतक ठोकलाय. नक्कीच खऱ्या अर्थाने पिंट्या जोशीची श्रद्धांजली असेल शिवाजीदादा शेलार आणि या स्पर्धेतील पहिलं मान मिळवलं पिंट्या जोशीने अर्धशतक ठोकण्याचा. तर पिंट्या पोहोचतो 51 धावांवरती आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 78 धावा नवापाडा संघाच्या एक गडी बाद. तर कॅश प्राईज 2000 रुपयाचं अर्धशतकासाठी 17 चेंडूमध्ये इथे अर्धशतक पूर्ण केलंय प्रसाद सर आणि उमेश शेलार यांचं आगमन झालं. त्यांच्याकडे एक टी शर्ट सुद्धा आहे अर्धशतक मारल्याबद्दल आणि सर्व खेळाडूंसाठी पारितोषिक आयोजकांकडून 2000 आणि उमेश शेलार यांच्याकडे एक टी शर्ट. त्यानंतर आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आयवा कॅशसाठी सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा उमेश शेलार यांनी भरपूर टी शर्ट इथे उपलब्ध करून दिल्या होत्या. ऑफस्टमच्या बाहेर पंच वाईटची खून करतायत. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धाव लागतात ते 79. खूप सारे पारितोषिक आपण बघतोय आयोजकांच्या वतीने. विकेट हॅट्रिकला 1000, सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये. अर्धशतक कोणत्याही फलंदाजी ठोकला तर 2000. अनेक पारितोषिक साई शेलार यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आणि त्यांना खऱ्या अर्थाने साथ मिळत असते ती जितू शेलार, विकी शेलार, प्रशांत भोईर व त्यांचे सर्व सहकारी. मात्र इथे अजून एक चांगला फटका. पिंट्या जोशी ऑन फायर. अजून एक षटकार. एक मिनिट थांबवलं. तर डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे प्रवेशद्वाराजवळ की आपण प्लीज तिथे कोणीही थांबू नका. फक्त खेळाडू आणि मान्यवर त्या ठिकाणी असतील. तर प्रेक्षकांना विनंती करतोय, नम्र विनंती करतोय की प्लीज आपल्यासाठी प्रेक्षक दालनं आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊन या क्रिकेटचा आनंद घ्या. तर नक्कीच विनोद 85 धावा धावपलकाती लागल्यात आतापर्यंत. ते मात्र चांगला प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण वेगाने पूर्ण केल्या. त्या 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 87 धावा विनोद धावपलकाती लागल्या. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा ठोकल्या. जरा जोरदार टाळ्या होत्या नवापाडा टीमसाठी. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा 87 आतापर्यंत उच्चांक गाठलाय ते म्हणजे नवापाडा टीमने. अजून एक चेंडू शिल्लक आहे. तर टॉस साठी सज्ज राहायचे. शील संघाची संघनायक आणि नारिवली संघाची संघनायक. तर हेमंत येत आहेत. शील संघाची संघनायक, नारिवली संघाची संघनायक आपण यायचे. गुरुदास येत आहेत. त्यानंतर या चेंडूनंतर नक्कीच आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तर विनोद पाटील तिथे सज्ज असतील टॉस साठी. संघनायकांशी संपर्कही साधतील. मात्र इथे एक धाव इथे मध्ये फटका व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. एक धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धाव लागतात त्या 88 धावा. तर बघा पिंट्या जोशी यांना शुभेच्छा येत आहेत. ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ प्रमोद म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा पिंट्या जोशीला शुभेच्छा आल्या आहेत या अर्धशतकासाठी. आणि या सीझन मधला 3रा अर्धशतक. 88 धावा धावपलकात आल्यात आणि 89 धावांचं लक्ष आहे. चोळेगाव संघासमोर 89 धावांचं लक्ष आहे. लक्ष खूप मोठं आहे. काही गडी बाद झाले ते फक्त एकच गडी बाद झाला आणि 88 धावा इथे कुठल्यात फलंदाजी करत असताना नवापाडा टीमने. मात्र यानंतर टॉस होईल तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. विनोद पाटील यांच्याकडे. थँक्यू नितीन. तर आनंद पाटील यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभ हस्ते यापुढे सामन्याची नाणेफेक करायची आहे. शीळ वर्सेस नारिवली या दोन्ही संघांना नक्की शुभेच्छा देऊया आपण आपल्या आयोजकांच्या वतीने. अनंत पाटील काटे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचे नक्कीच खूप मोठे आयोजक यांच्या माध्यमातून सातत्याने फार मोठी मेहनत केली जाते. तर नाणेफेकीचा कौल श्री संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर हेमंत काय निर्णय असणार आपला? फिल्डिंग असेल फर्स्ट. तर फिल्डिंग नारळी संघ आपल्या समोर आहे. तर आपण नक्कीच नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारतायत. तर या मैदानावरती आपण पाहतोय कालपासून धावसंख्येचा पाठलाग होत नाही आणि त्यामुळे गौरीपाडा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर या आधीच्या सामन्यात फलंदाजी स्वीकारली होती. मग आता तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारताय. तर कमीत कमी किती धावसंख्येवर नक्कीच या संघाला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 55 ते 60 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. तर कोणते गोलंदाज आहे जे नक्कीच गोलंदाजी धुरा वाहतील आणि नारिवलीसारख्या एक बलाढ्य संघाला तुम्ही या धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न कराल? गोलंदाज आहेत बरोबर आमचे, त्याप्रमाणे बॉलिंग करतील ते, त्यांच्यावर विश्वास आहे माझा. आणि शेवटचा प्रश्न, आयोजन आपण पाहतोय गतवर्षी आयोजन पेडरकरच्या मैदानावरती, मात्र या ठिकाणी आपण पाहतो खांबालपाड्यामध्ये हे मैदान फार कमी वेळेमध्ये फार परिश्रम घेऊन साई शतक क्रिकेट संघाने साईच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिले. तर या आयोजनाबद्दल आणि त्याचबरोबर नक्कीच ज्यांच्या आठवणी खातर आपले शिवाजी दादा शेलार यांच्या आठवणी खातर ही स्पर्धा आहे, तर या आयोजनाबद्दल आणि दादांबद्दल एखादी आठवण तुझ्या मनामध्ये असेल तर नक्कीच तू या ठिकाणी ते मनोगत तू व्यक्त करायचं आहे. दादांबद्दल तर एकच आठवण आहे की आम्हाला त्यांनी 6 बॉलात 6 धावा काढून दिल्या नव्हत्या. ते पण बेतोड्याच्या मैदानावरती 6 बॉलात 6 धावा काढून नव्हती दिली आम्हाला. नक्कीच दादांमधला एक उत्कृष्ट गोलंदाज काय होता हे अनुभव होतं शिवसंघ, आणि तोच अनुभव या ठिकाणी संघनायक या ठिकाणी सांगत असताना वेल प्लेड. तर नक्कीच आपण जाऊया आता मात्र नारळी संघाचे संघनायक गुरुदास आमच्यासोबत. तर गुरुदास, नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो म्हणजे शिवसंघाच्या संघनायकाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर तू नाणेफेक जिंकल्यानंतर तुझा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग करणार होतो कारण आमचे गोलंदाज चांगले आहेत. आता मात्र नाणेफेक गमावलेली आहे, तर आता फलंदाजीला सामोरे जायचं आणि समोरच्या संघनायकाने सांगितलं की 50 ते 55 धावसंख्येवर रोखणार. तर तुमचा काय मानस आहे, किती धावसंख्या या ठिकाणी नक्कीच तुम्हाला पुरेशी असेल ज्या प्रकारे तुमची गोलंदाजी आहे? आम्ही 50 ते 60 काढायचा प्रयत्न करू. तर नक्कीच शेवटचा प्रश्न सामना या ठिकाणी सुरू होते, मात्र आयोजनाबद्दल तू काय सांगशील आणि दादांबद्दल तुमच्या मनामध्ये काय आठवण आहे? आयोजन खूप छान आहे आणि आज आम्ही दादांना मिस करतो. आमची प्रत्यक्ष भेट नाही झाली, पण जे कार्य आहे त्यांच्यावरून समजतं की ते व्यक्तिमत्व कधी चांगले होते, त्यामुळे आज आम्ही त्यांना खूप मिस करतो. तर हे होते संघनायक गुरुदास नारळीचे. तर दोघांना शुभेच्छा देऊया. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी. तर दादांबद्दल भरपूर आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत, प्रत्येकजण त्यांना आज मिस करतोय आणि त्यांच्या आठवणी खातर ही स्पर्धा आज दुसऱ्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करतोय. तर नक्कीच विनोद एक पारितोषिक येतोय नवापाडा टीमसाठी. विकेट बॅटिंगसाठी कविश अमित जोशी नवापाडा यांच्याकडनं 2143 रुपयाचं पारितोषिक आहे. 2143 असं कॅश प्राइज असेल. नवापाडा टीम्स कोणत्या गोलंदाजी जर एक मिनटं, एक अनाउन्समेंट आहे. तर बजरंग दलचे अध्यक्ष सन्माननीय गणेश मिश्रा आपले डोंबिवलीचे आहेत. तर बजरंग दलचे अध्यक्ष या गणेश मिश्राचे आपलं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी नितीन. तर नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं कारण की हे प्रेम आहे विनोद दादांचं आणि त्या प्रेमापोटी आपण बघतोय सर्व मान्यवर असतील खेळाडू असतील इथे उपस्थिती लावत आहेत. तर किशोर पवार यांचं आगमन होतं आयरेगावचे, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर कविश अमित जोशी यांच्याकडे विकेट बॅटिंगसाठी 2143 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना सुरू होतोय. जाऊया आपण प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू, धन्यवाद नितीन. खूप मोठं एक भलं मोठं लक्ष गाठायचं आहे मैदानावर चोळेगाव संघाच्या फलंदाजांना. आणि आगामी जोडी मैदानाच्या तुम्ही पाहतात फलंदाज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ते विक्रांत 2 धावांनी आपलं खातं उघडत आहे. त्याच्यासोबत राहुल आलेत. राऊंड विकेट सुरेंद्र. हो, चेंडू इन स्विंग आहे, आतमध्ये येतो चेंडू. अप्रतिम चेंडूची डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ गुड लाईनवरनं चेंडू जास्त पिकअप घेत नाही आहे, उचली घेत नाही आहे आणि तुम्ही पाहता चेंडू बॅटच्या खालून खूप वेगाने निघून जातो. इट इज डॉट बॉल. प्रेशर आणतायत फलंदाजांवर गोलंदाज, कारण पहिल्याच इनिंगमध्ये तुम्ही पाहतात 78 धावा 88 धावा त्यांनी कुठल्यानंतर 89 धावसंख्येचं एक लक्ष ठेवलं आहे ते चोळेगाव संघासमोर. फुल टॉस आहे, ऑन साईडला एक्झिक्यूट केलं. क्षेत्राच्या खूप लांब ओव्हरवर नाही येत आहेत. मिड विकेटवरनं चेंडू कव्हर करण्यासाठी येत असताना तुम्ही पाहतात पण ते चेंडू त्याच्या डोक्यानं निघून जातोय सीमारेच्या बाहेर आणि हा 4 धावा.
तर एक चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाज विक्रांतच्या बॅटमनना. चांगली सुरुवात विक्रांतकडून नवापाडा संघाच्या विरुद्ध. राऊंड विकेट. इथे मात्र मध्ये चांगला फटका गॅपमध्ये खेळत आहेत क्षेत्ररक्षक. खूप मोठ्या वेगाने पाठला का त्या चेंडूचा, पण चेंडू थांबत नाहीये सीमारेष बाहेर. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चौकार. रवींद्र संते यांच्याकडनं खूप चांगल्या शुभेच्छा आल्यात पिंट्या जोशीसाठी. अप्रतिम अर्धशतक स्पर्धे इथे मात्र या सीझनमधलं तिसरं अर्धशतक नोंदवलं त्याबद्दल. आणि खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला यासाठी सुद्धा शुभेच्छा आल्यात रवींद्र संतेकडनं. राऊंड विकेट. पुन्हा धाव ड्राईव्ह शॉर्ट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक इथे येत आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत एक चिकी सिंगल फलंदाजांनी कंप्लीट केला. स्ट्राईक रोटेट झाले ते राहुलकडे पहिल्यांदाच. आणि पहिल्या षटकात चांगली सुरुवात. 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही चौकार येतात ते विक्रांतच्या बॅटमनना. क्षमता, गुणवत्ता आणि भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. ताकद भरपूर आहे विक्रांतकडे. तो निश्चितच संघाचा डाव सावरू शकतो एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. आणि एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं डोकं शांत ठेवून चांगली फलंदाजी करणं, गॅपमध्ये खेळणं हे जास्त करून पसंत करतात. आणि तीच शैलीने तुम्ही पाहता 2 चौकार आतापर्यंत दाखवलेत आपल्या बॅटमनना विक्रांतने. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच येतो तो राहुल चौधरी आहेत फलंदाज मैदानावर. सुरेंद्र द विकेट. पहा चेंडू उंच 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 भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येत्या चेंडूच्या खाली. इथे मात्र लास्ट मुवमेंटला झेल घेण्याचा प्रयत्न पण पाहतात. त्यांचा बॉडी बॅलन्स पूर्णपणे बिघडला, मागे जात होते आणि अशा मुवमेंटला चेंडू आतमध्ये ढकलणं पसंत केलं. आणि या मुवमेंटला तुम्ही पाहतात फलंदाज या चेंडूवर पत्र एकच धाव एक करतायत. आणि 1 धावसंख्या सरकते पुढे धाव फलकावर. ती 12 धाव फलकावर. योगेश कीर्ती ते होते. 19 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 5 षटकाखेर तुम्हाला 17.80च्या सरासरीने या धावा कोटाच्या, त्यापैकी फक्त 12 धावा अंकित झाले धाव फलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप सुंदररित्या हाताळलं. जर आपण कंपॅरिझन केलं, जर जेव्हा नवापाडा संघ फलंदाजी करत होता तेव्हा पहिल्या षटकात तब्बल 17 धावा कुठल्या होत्या, तर दुसऱ्या षटकाकडे त्यांनी 33 धावा कुठल्या होत्या. आणि बघायचं मात्र आता मंजुनाथ कॉलेज एंडकडनं कुठला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. आणि संघनायकाने मात्र निर्णय घेतलाय. इथे मात्र बाळा बोराडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पिंट्या जोशी कॅप्टन नॉक, कॅप्टन इनिंग. 20 चेंडू तब्बल 60 धावा पिंट्याने वैयक्तिक कुठल्या आहेत ते सुद्धा नाबाद. या सीझन मधलं तिसरं अर्धशतक, तर स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावर करत असताना ब्युटिफुल बॅटिंग, कव्हर्स मधले फटके, पूलचे फटके, स्लॉक स्वीप, सगळं काही त्या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. बाळा बोराडे सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने द विकेट मारा करतील आणि समोर जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल. हा चेंडू हवेमध्ये निश्चितच उडाला होता, पण जास्त लांब जात नाहीये चेंडू. यशीच्या मागे चेंडू तिथे कव्हर करतायत यशक पिंट्या जोशी. आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल फलंदाजांनी कंप्लीट केला आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब बाळा बोराडेने यावर्षी पटकावला 2018 मध्ये. आणि का दांडगा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी बाळा बोराडेची पाहायला मिळेल त्या स्पर्धेमध्ये. आणि असं चित्र पाहायला मिळालं की एकाच गावामध्ये 2 सर्वोत्कृष्ट खेळाडू पाहायला मिळाले. म्हणजे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज एकाच संघामध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा बाळा बोराडे. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतील स्ट्रायकिंगला फलंदाज विक्रांत. हा चेंडू पाहतात ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे. आतमध्ये आणतायत, इन स्विंग करतायत चेंडूला. आणि इथे मात्र चेंडू फक्त बघतच राहिले. त्याचबरोबर व्यासपीठावर सलील जोशी यांचं आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. राऊंड विकेट बाळा बोराडे विक्रांतसाठी. हा चेंडू पुन्हा त्या सरळ रेषेत निघून जातोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स टाकून देत असताना का मला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मिळाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती बाळा बोराडेची. राऊंड विकेट. हा चेंडू आता मात्र ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. आणि पंच मात्र या मुवमेंटला या दुपार सत्रामध्ये एक्सरसाइज करत असताना माझ्या गुणसंख्यक लेखक इक्बाल तेणी त्याचबरोबर उमेश जाधवला इशारा करतात. हा चेंडू आता मात्र वाईड आहे. 2 चेंडू निश्चित निर्धाव टाकले, एक सिंगल आली या षटकामध्ये आणि त्याबरोबर अजून एक वाईड, म्हणजे एकूण 14 धावा धावफलक अंकित झाल्या आहेत. आणि फिकीचा कौल
नवापडा संघाच्या माध्यमातून जिंकलाय. हा चेंडू उंच गेलाय, उंच गेलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक रुपेश येते चेंडूच्या खाली आणि ते मात्र एक लॉलीपॉप कॅच होता. सहज झेल तो स्वीकारायचा होता. चेंडूच्या खाली व्यवस्थित पोझिशन घेतली होती आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहतात तर झेल सुटतोय तो विक्रांतचा. टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहेत विक्रम. मागच्या सीझनमध्ये त्यांनी भरपूर वेळा ते प्रूव्ह करून दाखवलंय, भरपूर वेळा सिद्ध करून दाखवलंय आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहतात मात्र अशा खेळाडूचा झेल सोडणं बघायचंय. किती मोठा उपद्रव ठरणार तो नवापाडा संघाला. या 2 धावा मिळत आहेत विक्रांतला. झेल तर ड्रॉप होतोय. राऊंड विकेट. कव्हर्स मध्ये अप्रतिम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणाच कळत नाहीये. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. अत्यंत दर्जेदार फटका. चौकार. सर्वोत्कृष्ट गोलंदाज बाळा बोराडे 18 गडी त्या स्पर्धेत त्यांनी बाद केले होते. राऊंड विकेट. फुलटॉस आहे. चोख प्रत्युत्तर. जो झेल सोडला त्याचं उत्तर देत असताना एक चौकार आणि एक षटकार. सीमारेषे बाहेर 6 धावा. ज्या प्रेक्षकांनी झेल स्वीकारलाय या व्यासपीठावर आपल्यासाठी पारितोषिक आहे. या देवीच्या पाड्याचे क्षेत्र प्रेक्षक आहेत. अक्षय धावसंख्या सांगतो 26. 26 धावा धावफलकावर. अप्रतिम फटकेबाजी. मगाशीच म्हटलं कॉपी बुक स्टाईल फलंदाज आहे. टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहेत विक्रम आणि निश्चित विक्रमच्या बॅटमधला ती फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या सीझनमध्ये अक्षरशः सीझन गाजलं होतं आपल्या डावकर्त्याच्या फलंदाजीने. कॉपी बुक स्टाईल म्हणजे कव्हर्समध्ये खेळणं जास्त पसंत करतात. व्ही शेपमध्ये खेळणं पसंत करतात आणि ते मात्र एक सोपा झेल क्षेत्ररक्षक रुपेशकडनं सुटला आणि त्याचा मात्र 2 मोठ्या फटकाने उपद्रव दिलाय तो फलंदाज विक्रांतने. सुरेंद्र लोखंडे पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक मधलं दुसरं षटक घेऊन येत आहेत. धावसंख्या धावफलक 26. ओ द विकेट. ऑफ ड्राईव्ह. चांगला फटका. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप पण आहेत. इथे मात्र एकच धाव पण इथे तुम्ही आता क्षेत्ररक्षक तिथे आले होते वेगाने. चेंडू कव्हर होत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर आणि हा 4 धावा. तर चौकार येतोय मैदानावर आणि 4 धावे धावसंख्या सरकते पुढे. धावफलक 30 या धावसंख्येवर. ओ द विकेट. फुल टॉस आहे. पॅचच्या स्टिकरच्या दिशेने चेंडू लागतोय. बघायचं झेल इथे होणार का आणि ते मात्र फलंदाज बाद. गुड कॅच. फलंदाज बाद. 30 या धावसंख्येवर. पहिला धक्का. पार्टनरशिप 30 धावेची पहिल्या विकेटसाठी आणि फलंदाज राहुल बॅक टू द पवेलियन. विक्रांत खूप चांगली फलंदाजी करतोय. एका बाजूने तुम्ही आता विकेट प्राप्त केलाय तो सुरेंद्र लोखंडेने. तर सुरेंद्र लोखंडेने मात्र हे यश संपादन करून दिलंय आपल्या संघाला.
राऊंड विकेट. लाजवाब लाजवाब फटका. काय पिकअप आहे, काय सिलेक्शन आहे. चेंडू मिड विकेट झोन मधनं क्लिअर करतोय. सीमारेषे बाहेर षटकार. तर उत्तुंग 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 असा फटका पाहायला मिळाला. गांधारीचे विकी पाटील यांच्याकडनं खास करून शुभेच्छा आल्या त्या विक्रांतसाठी, त्याच्या बॅटिंगसाठी, त्याच्या संघासाठी. राऊंड विकेट. हा चेंडू कॉड बिहाइंडचं अपील करतायत. पंच मात्र खुश नाही आहेत या अपीलवर आणि दोन्ही पंच एकत्र येत आहेत. रमेश म्हात्रेकडे लाऊड अपील केलं गेलं कॉड बिहाइंडचं, कारण मुख्य पंचांकडे तुम्ही अपील करू शकता. आणि निलेश साळवी मात्र एकत्र येत आहेत आणि दोन्ही पंच एकमेकांशी रिकन्सिलेशन करतायत की नक्की या बॅटची एज घेऊन मात्र झेल उडाला आहे का. आणि पंचांचा इशारा बाद. पंचांचा इशारा बाद. फलंदाज बाद. विक्रांत पाटील बॅक टू द पवेलियन. बिग विकेट. गुड बॅटिंग फ्रॉम विक्रांत. चांगली स्टार्ट दिली आपल्या संघाला विक्रांतने. काही गोष्टी आयोजकांना आढळल्यात, काही गैरवर्तणूक करू नका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू इतस्तत फेकले गेले, मग त्या गोष्टी निदर्शनात आल्यात आमच्या आयोजकांच्या. त्यामुळे निश्चित इशारा येतोय खास करून आयोजकांकडनं, असं या गोष्टी पुन्हा घडता कामा नाही. धावसंख्या झाली धावफलकावरती एकूण 36 धावा. संघाचा संघनायक आणि निश्चित आता मात्र संघाचा संघनायक मी म्हणणार नाही तर बरीच वर्ष संघाच्या ॲज अ कॅप्टन म्हणून निश्चित खूप चांगली भूमिका ज्यांनी पार पाडली. सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू येतोय 4थ्या क्रमांकावर प्रतीक म्हात्रे. तर संघनायकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात बबन चौधरी. नॉन स्ट्रायकिंग गेटला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो येतो तो विकी 3ऱ्या क्रमांकावर आणि 4थ्या क्रमांकावर प्रतीक म्हात्रे. धावसंख्या धावफलक 36, लॉस ऑफ टोटल 2. सुरेंद्र लोखंडे ओव्हर द विकेट उजव्या हाताने. हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर वेगवान चेंडू होता आणि तरी सुद्धा अजून तो बाहेर स्विंग होतोय आणि पंचांचा इशारा देतो वाईड. अमरेश म्हात्रे ते मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. तर स्ट्राईक एंडचे पंच ते निलेश साळवी. 37 धावा अंकित झाल्या धावफलकावर. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. एकूण 90 धावा कुटाच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. बॉटम हँडचा वापर अप्रतिम चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. सन्मान दिला चेंडूवर प्रत्येकने गोलंदाज सुरेंद्रला. धावसंख्या अजूनही स्थिरावली धावफलकावरती 37 धावा, म्हणजे अजूनही मैदानावर 52 धावांची गरज आहे इथे मात्र सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजेच चोळेगाव या संघाला. नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची. ओ द विकेट. फुल टॉस आहे. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. आउटसाइड एज लागते. शॉर्ट पॉईंटला चेंडू जात निघून जातोय आणि तोपर्यंत फलंदाज या चेंडूवर एकच धाव कंप्लीट करतोय. पंचांचा इशारा तो षटक समाप्त होतं. तिसरं 3 षटकाकडे धावसंख्या धावफलक तुम्हाला पाहायला माहिती एकूण झाली ती 38 धावा. खूप मोठ्या लक्षाचा पाठलाग सुरू आहे. तुम्ही आता ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. सुभाषजी म्हात्रे ते सागावच्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला ड्रिंक ट्रॉली उपलब्ध झाली आहे आणि तुम्ही पाहतात एकूण धावसंख्या 3 षटकाखेर 38 धावा. 89 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि अजूनही मैदानावर धावा आहेत त्या 51. चेंडू शिल्लक ते 12. खेळतील सारे हो संघ पाहून क्रिकेट सारण संग्राम प्रेक्षक होतील दंग. हो कल्याण डोंबिवली रायगड
गावातील सारे हो संघ पाहून क्रिकेटचा रणसंग्राम प्रेक्षक होतील दंग क्रिकेटचा रोमांच हा थरार जाऊ चला अनुभवायला जितू विकी बाळा साईने दादांचा आदर्श नजरे समोर ठेविला थँक्यू. त्यामुळे आपण व्यासपीठावर एक पुरस्कार आम्ही देत आहोत कारण सीमारेषच्या बाहेर जे जे प्रेक्षक झेल स्वीकार त्यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. कमलपाड्याचे उमेशजी शेलार यांच्या माध्यमात हे पारितोषिक आपले टी शर्ट. मी आजदेगावचे संजय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पुरस्कार द्यायचा हे टी शर्ट द्यायचं आहे आमच्या त्या लाडक्या प्रेक्षकाला. त्याचबरोबर उत्तम काटे यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमात त्यांचा मी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 12 चेंडू आणि 51 धाव्यांची अजूनही गरज आहे आणि नवावाडा संघाकडनं जितू जोशी येतोय षटक घेऊन चौथं. जितूचा पहिला चेंडू तो सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. पंच काय इशारा करता स्क्रीन समोर कोणीही थांबू नका नम्र विनंती करत आहोत. स्क्रीन समोर प्लीज कोणीही थांबू नका. फलंदाजाला गोलंदाज साईड होणं तेवढं गरजेचं आहे त्यासाठी ती ब्लॅक स्क्रीन लावलेली आहे. विकी शेलार जर आपण प्लीज आपले व्हॉलंटियर्स असतील जरा लक्ष द्यायचं आहे प्रेक्षकांना थोडं द्यायचं आहे. 12 चेंडू 51 फलंदाज टाकिंगला प्रतीक म्हात्रे. हो वेगवान चेंडू जागेवर चेंडू खेळायचा प्रयत्न होता कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाही आणि ज्याप्रमाणे प्रतीकची फलंदाजी आहे जितूला बऱ्यापैकी माहिती आहे की प्रतीक कुठल्या दिशेने तो जास्तीत जास्त फटके खेळू शकतो अशा मुवमेंटला त्याला जागेवर उभं राहणं गरजेचं मात्र उभं राहणं गरजेचं आहे. अशा मुवमेंटला तो चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो जितू. पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय आणि आता मात्र समीकरण अजूनही थोडं अवघड होत चाललंय ते मात्र चोळेगाव संघासाठी. 11 चेंडू 51 धावा. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आणि पिंट्या जोशी चेंडूच्या खाली फलंदाज बाद. तर 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. प्रतीक म्हात्रे सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येत असताना जयेश जोशी स्टार्किंगला फलंदाज पाहता तुम्ही विकी. 10 चेंडू 51. फुल टॉस आहे ऑन साइड एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रक्षेत्र इथे आहेत पण बघायचं चेंडू कव्हर करणार का त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. या 4 धावा. तर 4 धावा मिळतात त्या विकीला. विकी आपलं खातं 4 धाव्याने तो उघडतोय आणि धावसंख्या सरकवतो पुढे बऱ्याच वेळानंतर ती म्हणजेच 42 धावा धाव फलकावर. ओ द विकेट जितू. फुल टॉस आहे. मिड विकेट झोन क्लिअर करणार का बघायचं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गुड कॅच. सुरेंद्र लोखंडे झेल स्वीकारतोय फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतो मैदानावर. विकी तंबूत परतलेत आणि कुणालला मात्र संधी मिळते. कुणाल येते मैदानाच्या आतमध्ये. जितू चांगलं षटक हाताळत असताना या षटकात त्याने 2 सफलता अर्जित केले आहेत. धावा खर्च केले आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये 4 धावा. जितू जोशी हलक्यात चेंडूला फक्त दिशा देत आहेत. बाळा बोराडकडे चेंडू जातोय आणि फलंदाज जयेश जोशी आपलं खातं एखाद्याने उघडतायत. कुणालकडे स्ट्राईक रोटेट झालंय. कुणाल येतात पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. एकूण 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला माहिती एकूण ती
43 धावा. मोठी धावसंख्या, थोडंसं दडपण पाहायला मिळते अजूनही चोळेगावच्या फलंदाजांवर. हा चेंडू खूप चांगला फटका, चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळते. हा फलके चेंडूला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ रेजरमध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर येत आहेत, फेक करतायत, पण 2 धावा फलंदाज खूप वेगाने पूर्ण करत असताना तर दर्शन आडारकर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. डोंबिवलीच्या प्रतिम असे लेदर बॉल क्रिकेटर आहेत. तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जितू जोशीचं अत्यंत महत्त्वाचं षटक इथे मात्र पूर्ण झालं. 2 सफलता अर्जित केल्या या षटकामध्ये. धावा खर्च केल्या तर एकूण 7 धावा खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या चोळेगाव संघाच्या फलंदाजांनी नेऊन ठेवली आहे ती 45 धावा धावफलकावर. बघा ते 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मी म्हणते की 6 चेंडू फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे ती नवापाडा संघासाठी. निर्णायक षटक येतात घेऊन पेंड्या जोशी ऑन बॉलिंग मार्क. फिरकी आक्रमण, नॅशनल लेग ब्रेक. तुम्ही पाहतात ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, दोन्ही हाताने चेंडू स्विंग करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. आणि समोरच्या संघाला आता मात्र बघूया किती धावसंख्येमध्ये रोखतायत आणि किती मोठ्या धावसंख्येने आता मात्र विजय संपादन करतायत नवापाडा संघाचे फलंदाज. हो, चेंडू ऑन द टोस उभे राहिल्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, चेंडूचा तो फ्लाइंग स्लिपमध्ये एकच धाव तिथे पूर्ण करू शकतात फलंदाज जयेश जोशी. आणि धावसंख्या हळूहळू सरकते पुढे धावफलकाती 46 या धावसंख्येवर. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला खूप चांगला फटका कुणालच्या बॅटमनना एक्झॅक्टली स्कोअर ऑफ द विकेट आणि चेंडू सीमारेषे बाहेर. हा षटकार डीजे मास्टर सलील जोशी यांचा इथे सत्कार होईल. मी साई शेलार नानाने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सलील जोशी यांचा सत्कार करायचा आहे. आमचे मान्यवर सलील जोशी साहेब यांचा इथे सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. खेळाडूंसाठी नाहीये, जे कॉमेंट्री बॉक्स समोर उभे असतील. एंट्री गेट आणि जिथे आपली बाईक आहे तेवढ्या भागात प्राइज नाही असं आहे म्हणणं. 2 षटकार येतात कुणालच्या बॅटमनना. गतीमध्ये परिवर्तन, वेगवान चेंडू होता आणि मात्र आउट स्विंग पाहायला मिळतोय. टप्पा पुढे पडल्यानंतर लगेच वेध घेतो यष्टीचा आणि पहिलं यश वैयक्तिक विधी मात्र संघासाठी देत असताना पिंडा जोशी खेळाडू बॅक टू द पवेलियन. बघायचं किती मोठ्या फटकाने मात्र हा सामना जिंकतायत कारण एक फलंदाज अजून एक धक्का लागतो. चोळेगाव संघाला क्लीन बोल्ड पाहत होत आहेत मैदानावर. विनायक पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पिंड्या जोशी चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट. अजून एक धक्का लागलाय, अजून एक यश मिळवतो आपल्या संघासाठी पिंड्या जोशी.